नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भानचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 14 जुलै 2024 करता संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचा दक्षिणायन चालू आहे, वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी आहे, नक्षत्र चित्र आहे, योग शिवा आहे, दिवसाचा जो कर्ण आहे तो बाबा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:54 ते 5:35 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:35 ते 7:16 आणि यमगंड काळ दुपारी 12:33 ते 2:13 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर केंद्र करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. छोटे मोठे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील, परंतु त्याचा फारसा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर होणार नाहीत. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात खर्चावरचं नियंत्रण ठेवा. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास डोकं करू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याचे त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक राहील. थोडंसं भावभावनांचा कडेलोट झाल्यासारखा वाटेल. यामुळे थोडंसं तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकेल. काळजी घ्या. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या मिथुन राशीच्या 5म स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणारे 2 ते 3 दिवस मात्र प्रचंड स्ट्रेस, टेन्शन आणि फ्रस्ट्रेशनचे असू शकतील. कामं तुमच्या मनाप्रमाणे होणार नाहीत आणि तुमची जी रास आहे ही जास्त टेन्शन सहन न करू शकणारी आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी एकत्रितपणे काम करतील मानसिकतेवरती आणि त्याचा परिणाम नैराश्यावर होईल. चिडचिडेपणा, विड्रॉल ऑफ इंटरेस्ट अशा प्रकारचे काही अनुभव येणाऱ्या 2 ते 3 दिवसात येऊ शकतील. काळजी घ्या. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 3य सणात चंद्राचं भ्रमण कर्क राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे घरातल्या ज्या महिला वर्ग असतील त्यांच्याबरोबर छोटे मोठे वाद होऊ शकतील, पण त्याचा फारसा परिणाम तुमच्या दिनचर्येवर होणार नाही. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. फायनान्शियल तुमचे आर्थिक जे संदर्भ असतील किंवा व्यवहार असतील ते थोडंसं व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे. मित्रपरिवार वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. तुमचे मोठे भाऊ बहीण असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातला शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे.
दिवस महत्त्वपूर्ण राहील, धावपळीचं राहील, धकाधकीचं राहील, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती कामं पूर्णसुद्धा होऊन जातील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे सहकर्मी आणि तुमचे जे वरिष्ठ असेल त्यांच्यावर सुद्धा ठिणग्या वादाच्या उडू शकतील. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खर्च तुमचे अतिरिक्त जास्त होण्याची शक्यता राहील. याचप्रमाणे मित्रपरिवाराबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद होऊ शकेल. त्या ठिकाणी काळजी घ्या. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात करू नका. फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र असे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या भविष्यकालावरती त्याचा सरळ परिणाम होऊ शकेल. रिस्क अजिबात घेऊ नका. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. हाती घेतलेली कामं सहजपणे पूर्ण करून दाखवा. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. लागणं, कापणं, खरतटणं अशा प्रकारचे काही अनुभव येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याच्या बाबतीत येऊ शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वृश्चिक राशीच्या वेळ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करणारे तुमचा कल राहील. यामुळे थोडेसे थकावट झाल्यासारखं वाटेल. काळजी करू नका. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारांवर सुद्धा थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध टोकाचे होतील आणि त्याचा परिणाम तुमच्या मानसिकतेवरती सुद्धा होऊ शकेल. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. त्या संदर्भात थोडंसं काळजी घेणं, अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. मित्रपरिवार भेटीगाठी होतील. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. लागणं, कापणं, खर्चटणं अशा प्रकारचे काही शारीरिक व्याधी किंवा दुखापतीचे प्रसंग येऊ शकतील. अलर्ट राहणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होऊ शकतील. वैवाहिक जोडीदारावर छोटे मोठे वाद होऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं राहील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर रिलेशनशिप अतिशय टोकापर्यंत जाऊ शकेल. काळजी घ्या. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठलेही ट्रेड, कुठलेही रिस्क अजिबात घेऊ नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या भाग्य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल अतिशय चांगले दिसेल. जी कामं हाती घ्या ही पूर्ण करून दाखवा. कामाचा ओरखसुद्धा दांडगा असेल. याचप्रमाणे आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातलं वातावरण दूषित राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं आणि त्यामुळे घरात तुम्हाला त्याचा त्रास होणं हा प्रकार दिसून येईल. घरातील जे पुरुष वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे.
दिवस महत्त्वपूर्ण राहिला. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथेसुद्धा थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्रातले असतील तरी घेऊ नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. भावंडांबरोबर सुद्धा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 14 जुलै 2024 करता संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. धन्यवाद.